हे गाइस गुड मॉर्निंग। तर मी सध्या आहे बोईसरमध्ये आणि मी इथे का आलोय मी तुम्हाला सांगतो नंतर। मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला बोललो होतो की माझ्या भावाला ट्विन्स होणार आहेत आणि फायनली त्या ट्विन्स इथे घरात आहेत। हे बघा भाई, ही लहान आहे आणि किती सुंदर आहे बघा। आणि यांची साईज बघू शकता, माझ्या हात एवढी म्हणजे तिचे पाय एवढ्या लहान आहेत त्या दोघी जणी। पहिल्यांदा मी एवढे लहान मुलं बघितलेत। सध्या हिला जाग आली ती पण उठते आता। हे बघा, ते मिष्टी पण रडायला लागले। काय झालं का? इकडे आपलं पाणी पण गरम होत आहे, बाबा पण तोंड धुत आहेत। आज भाऊबीज पण आहे आणि मम्मीचे सगळे भाऊ इकडेच आहेत। सो आम्ही भाऊबीज करायला इकडे आलोय आणि आपल्याला दुपार नंतर जेवण वगैरे निघायचं लगेच। पल्लवी वगैरे घरी आहे, सो तिकडे पण आपल्याला भाऊबीज करायचे। चला मी पटापट अंघोळ करतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो। चला, माझी अंघोळ करून झाली आणि मी बसले दोघींसोबत। सध्या दोघे झोपले आणि थोड्या वेळ बसूया आपण आणि मग बाहेर जाऊया। आम्ही सगळे बोलतो म्हणून इथे डोकं दुखायला लागले, डोक्याला हात लावून बसले। चलो ओवाळणी सुरू करूया। चला आम्ही निघतो आता इथून। यांना पण आपण बाय करूया। ह्या खूप जास्तच नाजूक आहे, म्हणजे यांचे जी खोपडी आहे ही पण अजूनपर्यंत बनली नाही प्रॉपर। ती तर आपली झोपलेलीच असते आणि ही खूप चपळ आहे। हे बघा, ये हमारी बिल्ली है। चला आम्ही निघालो इथून। आता आपण जातोय बोईसर स्टेशनला। आम्ही सध्या लहान बाळांसाठी गादी घेतोय, याच्यात दोघं पण बसतील आरामात। चला त्या दोघींसाठी आपण हे झोपण्यासाठी गादी घेतली आणि खूप भारी आहे। सध्या 4:45 वाजतात आणि 5 वाजता आपली गाडी येणार आहे। बघूया कधीपर्यंत येते। आणि आज भाई मस्तच वाटतंय, पूर्ण स्टेशन खाली नाही तर हे पूर्ण भरलेलं असतं स्टेशन। हे बघा, गाडी पूर्ण भरलेली आहे बघा। काय गाडी भरलेली आहे। चलो चलो बाय बाय। आम्ही जोगेश्वरीला उतरून आता ऑटोमध्ये बसलोय। तिथून आपल्याला जायचं दुर्गानगरला आणि सध्या संध्याकाळचे 7:30 वाजून गेलेत। खूप टाइम झाला आज। चला आम्ही पोचलोय घरी आता। पल्लवी मला ओवाळते। हे बघा आले आणि मला भाई खूप भयंकर सर्दी झाली आहे, कारण की तिकडचं पाणी वगैरे सूट नाही झाले, सो म्हणून सर्दी झाली। तर आपल्याला कडदोडा मिळालाय, हा आपल्याला बांधायचा असतो। म्हणजे आता माझ्याकडे 2 झाले, वहिनीने एक बांधलेला, पल्लवीने। आता आपण जातोय भूमिकाच्या घरी, तिच्याकडून पण आपण ओवाळून घेऊया। आणि तिला मी बघा कानातले आणलेत। सो चलो चलते। हे बघा किती वर्षांनी ब्लॉग मध्ये आले। एकदम आम्ही सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा भूमिकाने मी काय ना काय करत बसायचं या घरामध्ये, आणि तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आम्ही एक्सपेरिमेंट वगैरे काय ना काय करत होतो। सो आत्ता आलोय मी किती दिवसांनी। भाई भूमिकाने मला गिफ्ट आणलंय, शर्ट आणलंय भाई। अरे आपण काय घेऊन आलो हिला बघा, कानातले। ठीक आहे ना, बघा। थँक्यू सो मच। चलो फायनली आपला भाऊबीजचा सेशन झालेला आहे आणि माझा मित्र आलाय, बचपन का फ्रेंड मेरे। आपण रेअरली आम्ही भेटतो, म्हणजे आम्ही लहानपणापासून भेटतो, आम्ही फोटो वगैरे काढत नाही। आम्ही पवईला गेलो होतो आणि एकदम लहानपणापासून 3 फोटो आहे, आता मिळून 3 फोटो आहे। ते लहान मुलं बघतात आपल्याला। हे बघा, तर सध्या रात्रीचे 12:30 होतात आणि आपण कुठे आता? मैदानात। आम्ही काय करतोय तुम्हाला सांगतो। इथे आता मुलांनी फटाके फोडले सगळे आणि आम्ही त्यातले जमा करतोय आणि इथे बारूद काढतोय भाई। हे बघा, काय करायचं रे बारूद काढून? बारूद काढून आता मोठी आग लावायची आहे। समीर दादा आता पण शोधतोय फटाके। काय काय मिळालं? एक बम मिला है बड़ा सा, अब उसमें वात नहीं है, इसमें वात लगा हो, इथे भरपूर आम्ही छोटे छोटे लवंगी बॉम्ब टाकले। हे बघा 1 2 3 4 5 6 आणि मी एक 7च्या 7 जण आपण बॉम्ब शोधतोय। हे बघा आपल्याला नवीन चक्री मिळाले, सुरसुरी मिळाले, इथे एक बॉम्ब आहे। हो भाई 2 चिमनी बॉम्ब मिळालेत। ये वात है, इसके अंदर ये बारूद है जो अपन को चाहिए जलाने के लिए। चलो आपण आग लावायला जातो आता, बघूया काय होतंय।
कागदाला पण घाबरतो. कुछ नहीं होने वाला है. हो भाई, तुम्ही म्हणत होते फक्त तेवढ्याच लावूया, त्या एका वातीमुळे पण पूर्ण पेटलं. काला जादू. चलो फायनली मिशन सक्सेसफुल झालं आपला. अजून जळतच आहे. चला सध्या रात्रीचा 1 वाजतोय आणि मी सध्या या ब्लॉगला एंड करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. बाय बाय, टेक केअर.